बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. अ सिम्पल वे टू fall in love with physics. We are having chapter number 12, the beautiful chapter electromagnetic induction. ठीक आहे, लाडाने प्रेमाने we will say EMI. ओके, हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे, we can like say it is dedicated to Faraday. Michael Faraday invented this phenomenon. 1820च्या काळात बालमित्रांनो, ओरस्टेडने जो इफेक्ट आहे मॅग्नेटिक झटके ऑफ इलेक्ट्रिक करंट, वी हॅव ऑलरेडी स्टडीड. जो इलेक्ट्रिक करंट आहे बेटा, त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड आहे. हे 1820च्या काळात सायंटिस्ट ओरस्टेड इन्व्हेंटेड दॅट इफेक्ट. सो जो क्लास 10th पासून आपण 10th आणि 11th मध्ये शिकतोय आणि आपण 12th मध्ये हा चॅप्टर पण कव्हर केला की इलेक्ट्रिक करंटच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड असतं. तर आपल्याला माहिती आहे की बेटा, जर का सपोज करंट स्ट्रेट आहे, तर अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल, झिम झिम इन दिस वे अँटी क्लॉकवाईज सेन्स मध्ये मॅग्नेटिक फील्ड विल बी देअर. आणि जर का करंट गोल गोल असेल, वी हॅव ऑलरेडी लर्न ऑल दोज थिंग्स की बेटा, समजा हा करंट गोल गोल आहे, सपोज इन द अँटी क्लॉकवाईज सेन्स, देन मॅग्नेटिक फील्ड विल बी स्ट्रेट. राईट. अच्छा, स्ट्रेट म्हणजे काय रे बेटा, ही जी खालची साईड आहे ना, अरे बाबा, मॅग्नेट दिस विल बी बिहेविंग लाईक अ स्मॉल मॅग्नेट ना, इमॅजिनरी मॅग्नेट. इथे साऊथ आणि इथे नॉर्थ. बघ ना, एंट्री साऊथ, एक्झिट नॉर्थ. वी ऑलरेडी नो करंट स्ट्रेट आहे, मॅग्नेटिक फील्ड सर्क्युलर. करंट सर्क्युलर, मॅग्नेटिक फील्ड इज स्ट्रेट. फक्त कुठून कुठे, आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू की मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही कशी असते, नॉर्थ टू साऊथ इन द एक्सटर्नल फील्ड, नाही का, एक्सटर्नली. आणि आतमध्ये साऊथ टू नॉर्थ मॅग्नेटिक मुवमेंट. कसं लक्षात ठेवायचं, एंट्री साऊथ, एक्झिट नॉर्थ. साऊथच्या पिक्चर्स मध्ये एंट्री धमाकेदार असते का नाही, एकदम लाकडं बिकडं फोडून बाहेर निघणार, जमिनीतून बाहेर उडी मारणार, हवेतून तरी पडणार. सो एंट्री धमाकेदार असते. सो एंट्री साऊथ आणि एक्झिट नॉर्थ, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. सो आता समजा हा जो करंट आहे, जसं मी डायग्राम मध्ये दाखवला, हा कसा बेटा, अँटी क्लॉकवाईज. राईट. माझा अँटी क्लॉकवाईज, बोट फिरवा, स्ट्रेट मॅग्नेटिक फील्ड, खालून वरती म्हणजे खालून एंट्री साऊथ, वरती एक्झिट नॉर्थ. वी ऑलरेडी नो दिस. 1831च्या काळात म्हणजे 1820 ला हा शोध लागल्याच्या नंतर मायकल फॅरेडे वॉज स्टडिंग इन द लायब्ररी अँड ही वॉज थिंकिंग की जर का इलेक्ट्रिक करंटमुळे एखाद्या वायरच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड आहे, वायरच्या भोवती मॅग्नेटिक कंपस आणलं शेजारी, तर ती झटका मारते, डिफ्लेक्शन दाखवते. त्याला हा प्रश्न पडला, करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड आहे, मग मॅग्नेटिक फील्डमुळे करंट का नाही, का नसू शकतो, असू शकतो असा कुठेतरी, मन में है विश्वास, पुरा है विश्वास. फॅरेडेला वाटलं हम होंगे कामयाब एक दिन. अँड फायनली 1831 साली बालमित्रांनो, त्याने काय केलं, मॅग्नेटिक फील्डमुळे करंट आणला. वी आर गोइंग टू स्टडी दोस 3 एक्सपेरिमेंट्स. सो बेटा, ह्या चॅप्टरचा जो आत्मा आहे तो हा आहे की बाबा, करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड होता, ओरस्टेड इफेक्ट. परंतु याला मी डब्बा केलाय की चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमुळे करंट किंवा ईएमएफ इज इंड्युस्ड. चेंजिंग शब्दाला मन में हे विश्वास मनात ठेवा. चेंजिंग शब्द इज व्हेरी इम्पॉर्टंट, पुढे कळेल तुम्हाला ते. नुसत्या मॅग्नेटिक फील्डमुळे करंट असतो का, नाही, चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमुळे करंट असतो. सो बेटा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा एक असा फेनॉमेनॉन आहे, द फेनॉमेनॉन ऑफ जनरेटिंग द ईएमएफ ऑर करंट बाय चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स किंवा फील्ड. क्लिअर आहे. आता आपण मॅग्नेटिक फ्लक्सची कन्सेप्ट स्टडी करू. माझ्या लाडक्या बाल मित्रांनो, लेट्स लर्न द कन्सेप्ट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. इट इज सेम ऍज लाईक कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स, फक्त तिकडे इलेक्ट्रिक फील्ड होतं ई, इथं मॅग्नेटिक फील्ड आहे बी. बाकी काहीही फरक नाहीये. फ्लक्सचा अर्थ फ्लो आहे बेटा. फ्लक्सचा अर्थ काय असतो, फ्लो. डू नॉट गेट बॉदर्ड अबाउट दॅट फ्लक्स. फ्लक्स हा एक फ्लो आहे बेटा, कोणाचा, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेसचा. जेव्हा इलेक्ट्रिक होता तेव्हा इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेसचा फ्लो. तर बेटा काय केलं मी या डायग्राम मध्ये, आय हॅव ट्राईड शोईंग यू टुचुक 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 3 डायग्राम्स. पहिली जी डायग्राम आहे, मी काय केलं, सपोज एक कॉपरची वायर आहे, जशी ही यू कॅन सी, दिस इज नॉट कॉपर वायर, इनसाइड देर इज अ वायर, दिस इज द इन्सुलेशन आउटसाइड. राईट. सो बेटा, ही जी वायर आहे, मी एक कॉपरची वायर घेतली आणि एक रेक्टेंग्युलर लूप बनवली. यू कॅन सी, लूप रेक्टेंग्युलर असू शकते, सर्क्युलर असू शकते, स्क्वेअर असू शकते, इलिप्टिकल असू शकते, कशी असू शकते, ती फक्त क्लोज असावी, जेणेकरून करंट मस्ट फ्लो फ्रॉम द लूप. बेटा, सपोज एखादी लूप मी घेतली आणि यू कॅन सी इन द फर्स्ट डायग्राम, थीटा इज 0. बेटा, एरिया इज अ वेक्टर क्वांटिटी. वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड ऑल दोज थिंग्स. ही जी लूप आहे, मी जर का एखादा रेक्टेंगल, स्क्वेअर, इलिप्टिकल, सर्कल वगैरे बनवला, तर ती 2D डायग्राम आहे बेटा. येस ऑर नो. सो यू कॅन सी माय पाम इज लाईक दॅट कॉइल. ठीक आहे ना, हा असा रेक्टेंगल कन्सिडर करा, इमॅजिन करा. मग बेटा,
मी काय केलं की मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन मी फिक्स ठेवतोय. मी काय इमॅजिन करतोय की यू आर सीइंग इथे नॉर्थ पोल आहे, इथे साऊथ पोल आहे, राईट. सो नॉर्थ साऊथ लाईन्स विल फ्लो लाईक दिस. तिन्ही केसेसमध्ये मॅग्नेटिक फील्डला कॉन्स्टंट ठेवलंय आणि आपल्या अख्ख्या सिलेबसमध्ये मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड या गोष्टी कॉन्स्टंट आहे. दे विल नॉट चेंज. वी आर हॅव्हिंग युनिफॉर्म फील्ड, राईट. दिस वे नॉर्थ साऊथ. सो मॅग्नेटिक फील्ड इज दिस वे. क्लिअर आहे तिन्ही केसमध्ये. पहिल्या केसमध्ये मी जी कॉईल आहे ती अशी ठेवली. आता काय बघ ना, कॉईल अख्खी ओपन आहे. सो कॉईल मधनं बघ ना, कॉईल मधनं सगळं फ्लक्स पास होईल. यू कॅन सी थीटा बिटवीन बी अँड ए इज 0. अख्खाच्या अख्खं फ्लक्स पास होईल, राईट. सो हिअर I can say beta this flux is phi, that phi will be maximum, which will be this B into A. Are you agree? It will be maximum, which is B into A. समजा coil ला n number of turns असतील, right? So can I say it will be NBA if there are n number of turns. Clear आहे? Very basic thing. मी आता काय केलं, मॅग्नेटिक फील्ड तर तुम्हाला माहिती आहे मी फिक्स ठेवलं या डायरेक्शन मध्ये, राईट. जी कॉईल आहे मगाशी अशी होती, थीटा वॉज 0. आता मी थीटा 90 केला. ह्या कॉईलचा जो एरिया वेक्टर आहे, कॉईल इज अ 2D डायग्राम. एक तर तो बाहेर असेल एरिया वेक्टर, नाही तर आत असेल, नाही का. आपण कुठे घेऊया, इथं बाहेर घेऊ, राईट. हा इन दिस वे एरिया वेक्टर आहे. मग आता हा एरिया वेक्टर आणि हे मॅग्नेटिक फील्ड, नाही का. मॅग्नेटिक फील्ड तिकडे आहे दिस वे आणि एरिया वेक्टर तिकडे आहे. मग आता दोघांमध्ये अँगल किती झाला बेटा, 90. हे मॅग्नेटिक फील्ड आहे 90, राईट. मग आता बेटा होईल काय प्रॅक्टिकली, बघ ना थोडंसं इमॅजिन कर. जेव्हा कॉईल ही अशी होती, तिच्यातनं मस्तपैकी सगळं फ्लक्स पास झालं. कॉईलला असं ठेवलं, आता त्याच्यातनं काय पास होईल, काहीच नाही. बघ ना फील्ड लाईन्स अशा आहेत, काय पास होईल, काहीच नाही. आर यू अंडरस्टँडिंग? पण हेच समजा असं इमॅजिन कर, फील्ड असं आहे, मग आता सगळं जाईल ना परपेंडिक्युलर. गेटिंग? हा. सो परपेंडिक्युलर आणि झिरो मध्ये फालतू कन्फ्युज होऊ नका. एरिया व्हेक्टर ऑफ अ कॉईल इज आयदर आउटवर्ड ऑर इनवर्ड. एक तर तो आउटसाइड असेल नंतर इनसाइड असेल, अकॉर्डिंग टू डायग्राम. ठीक आहे ना. आता मला सांग इथं काय होईल बेटा, दॅट फाय विल बी मिनिमम, जाणारच नाही काही. आन्सर इज 0. मॅग्नेटिक फ्लक्स विल बी 0, जाणारच नाही. कारण की इन दिस वे काही जाणार नाही वरती खाली. क्लिअर आहे? कॉईल मध्ये जाण्यासाठी कॉईल अशी पाहिजे, कारण की फील्डची डायरेक्शन फिक्स ठेवली आपण, तर आता मात्र याच्यातनं सगळं पास होईल. आर यू अंडरस्टँडिंग? आणि मुद्दा असा आहे की बेटा जनरल केस, ठीक आहे. आता जनरली कॅन वी से इन दिस डायग्राम यू कॅन सी, मी काय केलं, ही जी कॉईल पहिली अशी होती, पण समजा टुचुक थोडीशी अशी झाली, टिल्टेड अबाउट द ऍक्सिस विच इज कोप्लेनर टू इट्स प्लेन. अशी ऍक्सिस काहीतरी थीटा आहे 30, 60, 45 काही पण देतील न्यूमरिकल्स मध्ये. तर बेटा ह्या केसमध्ये मला काय करावं लागेल की आता ही आहे अशी तिरकी, पण मला अशी पाहिजे ना. गेटिंग? जेणेकरून अख्खाच्या अख्खा फ्लक्स तिच्यातनं पास होईल. तर मी काय करतो, तिचा जो एरिया वेक्टर आहे याला रिझॉल्व्ह करतो. सो यू पीपल नो दॅट याचे जे दोन कंपोनंट्स आहेत, एक होईल परपेंडिक्युलर टू बी आणि एक होईल अलॉंग धिस बी. सो बच्चा जो अलॉंग आहे बघ ना ऍडजस्टंट मध्ये चिटकलेला तो कॉस. सो बच्चा दॅट विल बी ए कॉस थिटा आणि हा वाला ए साइन थिटा. तर ह्या ए साइन थिटा मधून तर काही जाणार नाही, जे जाईल ते अलॉंग ए कॉस थिटा. सो फायचा जो फॉर्म्युला आहे ना बाळा, ओके एक्साइटमेंट मध्ये जास्त इंक उडाली इथं. सो बेटा जे फाय या केस मध्ये, ओके, सो दॅट फाय विल बी b into a cos theta. Are you understanding? b into a cos theta, and you people know that b a cos theta is the definition of dot product. So we write phi is a general formula, त्याला suffix b लिहितो because of magnetic field. Phi b is b dot a. Phi b is b dot a. Are you understanding? Phi b is b dot a, and generally b a cos theta. For one turn it is b a cos theta. Okay, b a cos theta for one turn. आणि बेटा n b a cos theta for how many turns? For n number of turns. This is the general formula. Now tell me whether magnetic flux is scalar or vector. Beta, it is scalar quantity. These two are vectors, but flux is scalar. It is simply a number of the lines of the forces, magnetic lines of forces, which are passing per unit area. So I would like to write the definition. Beta, तो एक number है, number of magnetic lines of force. शॉर्टकट मध्ये आपण त्याला येलो एफ लिहितो आहे की नाही.
number of magnetic lines of force passing normally म्हणजे काय रे बेटा, परपेंडिक्युलर. आपल्याला आपण शिकलेलो आहे प्रॉपर्टीज मध्ये, पी टाइज पी फॉर परपेंडिक्युलर, पासिंग नॉर्मली थ्रू एरिया. जो एरिया ऑफ द कॉइल आहे त्याच्यातनं पास होतात बघ ना, त्या कॉइलला परपेंडिक्युलर दिस वे, म्हणजेच अलॉंग द एरिया वेक्टर. कॉइलला परपेंडिक्युलर म्हणजेच अलॉंग द एरिया वेक्टर. सो बच्चा, दिस मॅग्नेटिक फ्लक्स इज अ स्केलर क्वांटिटी. विच क्वांटिटी बेटा? दिस इज scalar quantity. Magnetic flux is scalar quantity. Sir, what about SI unit? SI unit is Weber. बघ लक्ष दे, SI unit is Weber. किंवा काय म्हणू शकतो रे बेटा आपण, phi is equal to BA. मग phi ला काय म्हणू शकतो? B is in Tesla, area is in meter square, so Tesla meter square. Please remember, okay, Weber किंवा Tesla meter square. So I hope you are clear with the concept of magnetic flux. क्या स्क्रीनशॉट. सो बाल मित्रांनो, ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा जो फेनॉमेनॉन आहे, मायकल फॅरेडेने इन्व्हेंट केला. जसं की मी तुम्हाला सांगितलं 1820 साली मॅग्नेटिक झटके ऑफ इलेक्ट्रिक करंट वॉज इन्व्हेंटेड. मायकल फॅरेडे वॉज ट्राईंग ऑलमोस्ट 8 years, मोर दॅन 8 years फॉर द थिंग दॅट मॅग्नेटिक फील्डमुळे करंट आला पाहिजे. मग त्याने काय केलं, ऍज यू कॅन सी इन द डायग्राम, फॅरेडेज मॅग्नेट कॉइल एक्सपेरिमेंट. दिस वॉज द फर्स्ट एक्सपेरिमेंट, सक्सेसफुल एक्सपेरिमेंट ऑफ मायकल फॅरेडे. काय केलं त्याने करंट कॅरिंग कॉइल घेतली, तिला एक गॅल्व्हॅनोमीटर जॉईन केला. कशासाठी? तर बाल मित्रांनो, नोटबुकच्या टॉपला लिहून घ्या, माहित नसेल तर. गॅल्व्हॅनोमीटर हे कशासाठी असतं? टू शो द डिफ्लेक्शन व्हेन द करंट इज कमिंग. करंट आला त्याला झटका. जसं तुम्हाला आईस्क्रीम हातात दिलं रे दिलं, वाह सर मजा आ गया, तसं गॅल्व्हॅनोमीटरला करंट भेटला की तुला काही झटका मारणार, डिफ्लेक्शन दाखवणार. राईट लेफ्ट काय जे असेल ते असेल, डिपेंड. ठीक आहे ना. सो बेटा, मिनिमम मिली एम्पियर मधला छोटासा करंट जरी डिटेक्ट झाला तर तो झटका मारतो. तर डिटेक्शनसाठी गॅल्व्हॅनोमीटर लावलंय हे आपल्या कॉइलला. आणि काय केलं, एक मॅग्नेट घेतला त्याने. फॅरेडे फॉर 8 years व्हॉट डीड, की मॅग्नेट घेतला, मग ह्या कॉइलच्या असा ठेवला, इथे जवळ ठेवला, दूर ठेवला, एका अँगलला ठेवला, अँगल मोजत बसला, इकडं ठेवला, असा वरती खाली हॉरिझॉन्टल सगळ्या अँगल्सने ठेवला. व्हॉट ही फाउंड दॅट व्हेन देर वॉज नो चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स, नो करंट वॉज इंड्युस्ड. गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन दाखवतच नव्हतं. तो वाट बघत होता की बाबा आता तरी झटका मार, दाखव मला करंट कसा येतोय. सो फॉर आफ्टर ऑलमोस्ट, असं म्हणतात की 8 वर्षानंतर त्याने काय केलं, फ्रस्ट्रेट होऊन असा मॅग्नेट फेकून दिला त्या कॉइल मधनं. अँड ही फाउंड दॅट द कॉइल वॉज डिफ्लेक्टेड. दिस कॉइल ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर वॉज डिफ्लेक्टेड. सो बेसिकली आय हॅव शोन यू विथ द 2 डायग्राम्स बेटा. पहिल्या डायग्राम मध्ये यू कॅन सी की हा जो मॅग्नेट आहे हा जवळ आणला, तर जवळ आणल्यावर फाय काय होणार, फ्लक्स वाढणार. बघ ना, यू कॅन सी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस जास्त आत घुसतील ना, नॉर्थ आणि साऊथ पोल, नॉर्थ मधनं बाहेर पडतात, साऊथ मध्ये आत घुसतात मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. सो बेटा, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स जास्त आत घुसतील कॉइल मध्ये, राईट. मग आता फ्लक्स वाढणार, फ्लक्स वाढलं आणि त्याने ऑब्झर्व काय केलं की डिफ्लेक्शन इन द कॉइल इन द वन डायरेक्शन. व्हेरी सॉरी, हा गॅल्व्हॅनोमीटर कॉइलचे डिफ्लेक्शन एका डायरेक्शन मध्ये, म्हणजे मी डायग्राम मध्ये दाखवलं टुचुक, ते दाखवतच नव्हतं, म्हणजे असं स्टेबल होता नाही का, एका डायरेक्शनला डिफ्लेक्शन दाखवलं त्याने, राईट, वेन द फ्लक्स वॉज इन्क्रीज्ड. मग नंतर त्याने असा दूर घेतला, कॉइल पासून मॅग्नेट दूर घेतला. यू कॅन सी फ्लक्स लिंक विथ द कॉइल इज व्हेरी लेस. बघ ना, इथं 2च लाईन दिसत आहेत, इथं मी 5 लाईन्स दाखवल्या, राईट. सो फ्लक्स कमी झालं, तर त्या कॉइलने पहिले इकडे दाखवलं होतं उजवीकडं, आता काय केलं, डावीकडे डिफ्लेक्शन दाखवलं. सो डिफ्लेक्शन इन द अपोजिट डायरेक्शन. आणि तो एकदम खुश झाला, लाईक मोगॅम्बो खुश व्हा, फॅरेडे खुश व्हा, आणि इन्व्हेन्शन झालं. सो व्हॉट वॉज कन्क्लुजन बेटा, की दॅट फाय वॉज कॉन्स्टंट. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस जेव्हा कॉन्स्टंटली जातील काही होणार नाही. आपल्या पण लाईफचं तेच आहे ना, दे रे हरीण पलंगावरी चालेल का, एका जागी बसून नुसतं एक्झामची वाट बघत बसायची, आपण काहीतरी करू, नाही होणार. नथिंग विल हॅपन. whenever the phi was constant, I induced was 0, current induced in the coil was 0, no current induced. बेटा, when the phi was changing, म्हणजे एका केसमध्ये इन्क्रीज झालं, एका केसमध्ये डिक्रीज झालं. हवं तर कुठेतरी लिहून घ्या, इन्क्रीमेंट डिक्रीमेंटशी घेणं नाही, आपल्याला घेणं फक्त चेंजशी आहे. फॅरेडेला सुद्धा घेणं देणं चेंजशी होतं. गॅल्व्हॅनोमीटरने डिफ्लेक्शन दाखवणं वॉज ओनली इम्पॉर्टंट थिंग, राईट. एका केसमध्ये वाढलंय, एका केसमध्ये कमी झालंय, फक्त हा जो चेंज आहे, बिकॉज ऑफ दॅट चेंज, इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट, आय वॉज इंड्युस्ड. दिस वॉज द रिक्वायर्ड रिझल्ट. क्लिअर आहे बेटा? या स्क्रीनशॉट. बाल मित्रांनो,
experiment number second was conducted. A current which was induced by current itself. मगाशी करंट इंड्यूस झाला होता कॉइल मध्ये बिकॉज ऑफ मॅग्नेट. मूव टू वे फ्लक्स वाढलं, मूड अवे फ्लक्स कमी झालं, चेंज इन फ्लक्स करंट आला. सेकंड एक्सपेरिमेंट काय करून पाहिला सायंटिस्ट लोकांनी की पहिली कॉइल घेतली सी, दुसऱ्या कॉइलला नाव सपोज सी डॅश. तर काय केलं बेटा, ह्या ज्या दोन कॉइल्स आहेत ह्या एकमेकांच्या जवळ सोडल्या आणि when more current was over here, more flux will be linked. It is very obvious thing. Beta, yes or no? Suppose the way I have shown, I have to show the current this way. ठीक आहे ना बेटा. सपोज हे बघ ना, प्लस अँड मायनस, म्हणजेच ह्या कॉइल मधनं लेटेस्ट असा करंट आला बघ, गोल गोल. हे बघ ना, करंटच्या दिशेने करंट गोल आहे, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेट. ठीक आहे ना, आर यू अंडरस्टँडिंग? सो बेटा इन दिस वे मॅग्नेटिक फील्ड सोडलं म्हणजे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स ह्या कॉइल सोबत काय व्हायला लागले बेटा, लिंक. यू कॅन सी दे आर मॅक्झिमम. नंतर काय केलं की जो करंट आहे त्याची जी तीव्रता आहे ती थोडीशी सपोज कमी केली. मग आता काय होईल, प्लस टू मायनस करंट फ्लोज, यू पीपल नो दिस. सो बेटा ह्या कॉइल मध्ये जाणारा जो करंट आहे सर्क्युलर, त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेट इन दिस वे. सो इथं फील्ड स्ट्रॉंग आहे, इथं फील्ड थोडंसं वीक आहे. फ्लक्स जास्त लिंक झालं, फ्लक्स कमी लिंक झालं. व्हॉट वॉज ऑब्झर्व बेटा, whenever more flux was linked, phi was more, deflection in the one direction, tuchuk. And when flux was less, deflection was in the opposite. आता बघ ना, मागाशी इकडे होतं, तर ह्या केस मध्ये इकडे झालं डिफ्लेक्शन. करंट डिटेक्ट झाला, स्मॉलर करंट डिटेक्ट झाला. आर यू अंडरस्टँडिंग? सो कन्क्लुजन वॉज सेम, phi was constant. Whenever the constant current was flowing, please do understand की coil C dash मधनं when the constant current was flowing, there was no change in the flux. The flux constant होतं. So I induced was 0. But whenever the phi was changed, एकदा maximum, एकदा minimum, so त्या चेंज मुळे काय झालं, करंट was induced. गॅल्व्हॅनोमीटर कॉइलने काय दाखवलं बेटा, डिफ्लेक्शन. Now let us see third experiment. बाल मित्रांनो, experiment number 3 was carried where current was induced by changing current. Experiment number 3, the current induced by changing current. Okay beta, how current was induced, how current came into the picture. So beta same way, this is the first coil C, this is second coil C dash. पहिल्या कॉइलच्या जवळ दुसरी करंट कॅरिंग कॉइल आणली. ऑल राईट. आणि काय केलं बेटा, 3 ऑब्झर्वेशन्स वर मेड. नंबर 1, when the key pressed, you can see over here, this key was pressed, so current suddenly will start flowing. सो पहिले 0 होता, आता तो वाढला असं म्हणायला हरकत नाही. जो सुरू झाला, I was increased, I can say. Suddenly गॅल्व्हॅनोमीटर shows डिफ्लेक्शन इन द वन डायरेक्शन. सपोज ही डायरेक्शन घेतली आपण डिफ्लेक्शनची, दिस वे. ठीक आहे. नंतर काय केलं, वेन की प्रेस्ड कंटिन्युअसली, दाबले दाबले त्याने डिफ्लेक्शन दाखवलं आणि की प्रेस्ड तशीच ठेवली. सेकंड टाइम काय केलं, करंट वॉज फ्लोईंग कॉन्स्टंटली. ओके, करंट वॉज फ्लोईंग कॉन्स्टंटली. तर काय झालं, गॅल्व्हॅनोमीटर शोन नो डिफ्लेक्शन, गॅल्व्हॅनोमीटरने डिफ्लेक्शनच दाखवलं नाही. आणि बेटा थर्ड वन, वेन द की वॉज रिलीज्ड, जेव्हा की पुन्हा एकदा ओपन केली, मग गॅल्व्हॅनोमीटरने काय केलं बेटा, शोन डिफ्लेक्शन इन द opposite direction to that of first one. So once again it was observed की whenever परिवर्तन ही जीवन का सार है, was the conclusion. जोपर्यंत चेंज होत नाही, तुम्ही सुद्धा आयुष्यात जोपर्यंत बदलाव करत नाही, अभ्यासाचे टेक्निक्स बदलत नाही, आर यू अंडरस्टँडिंग, तोपर्यंत तुमच्यामध्ये प्रगती होणार नाही. गेटिंग? so conclusion, I was constant, I induced was 0, no deflection in the galvanometer, but I was changing, एकदा increase एकदा decrease, नाही का, की दाबली increase, लगेच एका डायरेक्शनला डिफ्लेक्शन सोडली, म्हणजे ओपन केला, करंट बंद केला डायरेक्ट. तर काय झालं, डिक्रीमेंट मुळे आय इंड्युस्ड वॉज ऑल्सो वन्स अगेन रिसिव्ड. सो आय वॉज इंड्युस्ड इन 2 केसेस when the flux was finally changed. बघ ना, बटन दाबलं तर याच्यातनं जाणारं जे फ्लक्स आहे बघ ना, ते कमी किंवा जादा होईल ना. पहिल्या केसमध्ये मोर फ्लक्स विल बी देअर, दुसऱ्या केसमध्ये लेसर फ्लक्स विल बी देअर. सो फ्लक्स फ्रॉम द कॉइल C dash will get linked with the coil C. Are you able to understand? And because of that, EMF for the current will get induced. Here current is getting induced. Another observation was made. Okay, we may say experiment number 4. काय केलं बेटा फिजिसिस्ट लोकांनी, ह्या 2 कॉइल्सच्या मध्ये आयर्न रॉड ठेवला. काय केलं, यू मे राईट इन द नोटबुक, की त्यांनी एक आयर्न रॉड ह्या 2 कॉइलच्या मध्ये जेव्हा ठेवला, की प्रेस केली. ओके, ह्या 2 केसेस, आता इथं तर काही कामाचं नाही. सो दिस 2 केसेस आर हेल्पफुल.
पहिल्या केसमध्ये फ्लक्स विल इन्क्रीज, सेकंड मध्ये फ्लक्स विल decrease. Galvanometer shows more deflection when iron rod was introduced between two coils. You can write this statement in the notebook. When the iron rod was introduced between the two coils, galvanometer showed more deflection. Are you understanding? Yes, screenshot. आणि बाल मित्रांनो, after all these three experiments and the beautiful conclusion that whenever there is flux is getting changed, either increase or decrease, EMF is induced or current is induced. फॅरेडे काकांनी दोन नियम आपल्यासाठी बनवले बेटा. नियम नंबर 1, Faraday's first law of the electromagnetic induction. Whenever there is change in the magnetic flux associated with the coil, an EMF is induced in the coil. Coil and magnet, famous experiment number 1. Whenever there is change in the flux, an EMF gets induced. हा first law जो आपण already discuss केला. आणि law number 2, Faraday's second law of electromagnetic induction. The magnitude of induced EMF is directly proportional to the rate of change of magnetic flux associated किंवा linked with the coil. पहिला लॉ सांगतो की EMF कसा येतो, फ्लक्स चेंज मुळे. दुसरा लॉ सांगतो की त्याचं मॅग्निट्यूड नेमकं किती विथ रिस्पेक्ट टू टाइम. झिम 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 जेवढं मॅग्नेटला तुम्ही कमी कमी करणार, जेवढा रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स असेल तेवढा ज्यादा EMF इंड्यूस्ड होऊन जाईल. आर यू अंडरस्टँडिंग? सो मॅथमॅटिकली वी कॅन से की बेटा EMF E इज प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स म्हणजेच d∅dt. आता बेटा हा जो EMF आहे बरं का, याला मी दोन प्रकारे लिहिला पाहिजे, एक तर ऍव्हरेज अँड इन्स्टंटेनियस. अच्छा, सध्या मी मॅथमॅटिकली असं एक्सप्रेस करतो, इज प्रोपोर्शनल टू d∅dt. आणि बेटा वेन E, फाय आणि टी हे सगळे एसआय युनिट मध्ये टाकले तर तो जो कॉन्स्टंट बघ ना, आता प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट मी रिमूव्ह, दिस इम्प्लाइज असली तुम्ही, दिस इम्प्लाइज E इज इक्वल टू K टाइम्स d∅dt. Okay, and this K was found to be 1, which implies E is equal to beta d∅dt. Okay, where K was found to be 1. Now you people know that whenever phi has been given as a function of time, then flux will be instantaneous. Again, and the second thing will be average when the initial and first, whenever the change in the area of the coil or change in the magnetic field, the change होणार नाही, but area of the coil will change. Circular असेल the radius increase decrease. So but in this way you will get like you have to write, this is the instantaneous, right? So E average and instantaneous मी इथे लिहितो. Okay, as constant is 1. So beta E ची average value whenever you have to take, you have to write delta phi upon delta t. म्हणजेच काय रे बेटा, phi final minus phi initial into the particular टाइम इंटरवल. ओके, आणि ई इन्स्टंटेनियस म्हणजे ज्या वेळेला पाहिजे त्या वेळेला. ओके, whenever instantaneous EMF is needed ना बेटा, you are supposed to write d∅dt. Are you agree? समजा phi हे फंक्शन दिलं टाइमचं, then at that time whatever it is required, take the derivative. Otherwise initial and final condition वापरा, E average काढा. Getting? चला घ्या स्क्रीनशॉट. ह्या फॉर्म्युला सोबत थोडं खेळू बेटा आपण, कारण न्यूमरिकल्स व्हेनेवर क्वेश्चन्स गेट्स आस्क्ड इन द नीट एक्झाम, जेई एक्झाम. ठीक आहे, आता बघ E average is d∅dt. E average we know delta phi by delta t average. ठीक आहे ना, delta phi by delta t. हा E कोण आहे बेटा, EMF, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. त्याचं नाव फोर्स आहे, बट तो फोर्स नाहीये, इट इज एनर्जी. यू मे मेन्शन ऍट द टॉप ऑफ युअर नोटबुक. जसं माझं नाव कारखिले, बट माझ्याकडे कार नाहीये. ट्रक खेळी जरी असतं फरक पडला नसता, आपल्याकडे ट्रकही नाहीये बाल मित्रांनो. सो E इज इक्वल टू डेल्टा फाय बाय डेल्टा टी, ऍव्हरेज व्हॅल्यू आय हॅव रिटर्न. मग आता इथनं काय काय विचारू शकतात, तर बेटा E कोण आहे, एनर्जी म्हणजेच बॅटरीची जी एनर्जी असते, पोटेन्शियल डिफरन्स, लाईक आपल्याला माहिती आहे, बरोबर का नाही? देअरफॉर हा जो E आहे, आय वुड लाईक टू मेन्शन इट एज IR विल बी डेल्टा फाय अपॉन डेल्टा टी. Current, you people know that it is the rate of flow of charge, right? So I would like to say current la मी लिहितो बेटा dq by dt into R as delta phi by delta t. ओके, मग हा जो dq by dt आहे याला असं लिहू का,
average, not instantaneous. क्या डेल्टा टी ला हा डेल्टा, अरे करंट इज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, डेल्टा क्यू बाय डेल्टा टी ला डेल्टा टी कैंसिल होईल. दिस विल हैपन इन ओनली केस ऑफ एव्हरेज, दिस विल हैपन इन ओनली केस ऑफ एव्हरेज. ओके, सो बच्चा जो चार्ज आहे, चार्ज सर्किट मधला डेल्टा क्यू और ओनली क्यू, तर बेटा काय फॉर्म्युला होईल त्याचा, डेल्टा फाय अपॉन आर. आर यू गेटिंग? नीट लेवलला हे आपल्याला पाठ असलं पाहिजे. हा झाला चार्ज. अच्छा, अजून काय विचारू शकतात आपण? हे खेळायचंय, जे जे पाहिजे असेल ना ते फ्रॉम हिअर वी कॅन ऍक्च्युअली कॅल्क्युलेट. क्लिअर आहे? क्लिअर बेटा? घ्या स्क्रीनशॉट. माझ्या लाडक्या बालमित्रांनो, लेन्स लॉ इज फॉर गिव्हिंग द डायरेक्शन ऑफ द ईएमएफ. लेन्स लॉ इज फॉर गिव्हिंग द डायरेक्शन ऑफ द ईएमएफ. फॅराडेचा पहिला लॉ काय सांगतो की ईएमएफ पिक्चर मध्ये येतो व्हेनेवर देयर इज चेंज इन द फ्लक्स. फॅराडेचा दुसरा लॉ काय सांगतो की किती मॅग्निट्यूड आहे बेटा त्याचं, इज डेल्टा फाय अपॉन डेल्टा टी व्हेन एव्हरेज, डी फाय बाय डी टी व्हेन इन्स्टंटेनियस. लेन्स काकाने काय केलं की डायरेक्शन काय ते ईएमएफ ची नेमकं, ईएमएफ इज नॉट अ वेक्टर क्वांटिटी बट व्हॉट इज ऍक्च्युअली इट इज डुईंग. तर बेटा व्हॉट इज लेन्स लॉ, द डायरेक्शन ऑफ द इंड्युस्ड ईएमएफ. इंड्युस्ड ईएमएफ ची डायरेक्शन काही अशा पद्धतीची आहे, इज सच दॅट इट अपोजेस इट्स ओन कॉज. तो काय करतो, स्वतःच्याच कॉजला अपोज करतो. देर इज अपोजिशन. ओके बेटा, डायरेक्शन ऑफ द इंड्युस्ड ईएमएफ इज सच दॅट इट अपोजेस इट्स ओन कॉज. ओके, डायरेक्शन ऑफ द इंड्युस्ड ईएमएफ इज सच दॅट इट अपोजेस इट्स ओन कॉज. ज्याच्यामुळे आला त्यालाच अपोज करायचं. आपण आपल्या आई पप्पांमुळे आपण त्यांनाच अपोज करायचं का, तर ते आपल्याला अभ्यासाला लावणार, आपण एंटरटेनमेंट करणार. वी अपोज आवर ओन कॉज. इन दिस वे बेटा लेन्स लॉ काय सांगतो की तिची डायरेक्शन आहे स्वतःच्या कॉजला अपोज करते. हु इज द कॉज, द चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड विच हॅज बीन प्रोड्युसिंग. Okay, so in this way mathematically it was written as E is equal to minus d phi by dt, and now this time this is perfect and pure expression. Okay, for what reason the negative sign is here beta? Negative sign is indicating the opposition. Okay, this negative sign is indicating the opposition. E is equal to minus d phi by dt. Now this has become the complete Faraday law along with the lanes. So according to diagram I would like to give you the feel बालमित्रांनो की हा जो मॅग्नेट आहे आणि ही जी कॉइल आहे, तर ह्यांची जी लव्ह स्टोरी आहे, इथे ही जी कॉइल आहे त्याच्या जवळ जर का मॅग्नेट आणला, ओके, सो फ्लक्स मोर फ्लक्स विल बी लिंक्ड विथ द कॉइल, राईट. मग आता आलेल्या मॅग्नेटला अपोज करायचंय, आलेल्या मॅग्नेटला अपोज करायचंय, तर ऑब्व्हियसली मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड ह्या डायरेक्शन मध्ये, तर ह्या कॉइलचं मॅग्नेटिक फील्ड ह्या डायरेक्शन मध्ये पाहिजे अपोज करण्यासाठी. म्हणजेच ह्या डायरेक्शन मध्ये फील्ड असणे म्हणजे काय बेटा, एंट्री साऊथ, एक्झिट नॉर्थ. इकडे साऊथ पोल बनला पाहिजे, इकडे नॉर्थ पोल बनला पाहिजे. सो ही जी कॉइल आहे इकडनं पाशील तर नॉर्थ पोल आणि इकडनं पाशील तर कॉइलचं तर साऊथ पोल. सो बच्चा ही जी कॉइल आहे बरं का, आलेल्या मॅग्नेटला स्वतःचा कोणता पोल दाखवणार, नॉर्थ पोल. सो करंट विल बी अँटी क्लॉकवाईज. सो ह्या कॉइल मधनं आता जो करंट पास होईल ना बेटा, दॅट करंट विल बी अँटी क्लॉकवाईज. ओके, ऐका कसा असेल, तिकडनं पाहिलं तर अँटी क्लॉकवाईज आणि इकडनं पाहिलं तर क्लॉकवाईज. गेटिंग? अच्छा, मीन्स व्हॉट इज हॅपनिंग की बाबा हा मॅग्नेट म्हणतोय अरे मी कॉइल तुझ्या जवळ येतोय, व्हाय आर यू रिजेक्टिंग मी. तो जवळ आला की ही कॉइल म्हणतीये जा बेवफा जा, हमें प्यार नहीं करना. अच्छा, मग मॅग्नेट म्हटला इट इज ओके, इफ देर इज रिजेक्शन कहीं और जाके हम ट्राय करते हैं भाई. मग आता हा जो मॅग्नेट आहे हा दूर चालला. मग जेव्हा मॅग्नेट दूर चालला तेव्हा कॉइल पुन्हा टेन्शन मध्ये आली आणि कॉइल म्हणली तुम तो ठहरे परदेशी साथ क्या निभाओगे. आणि मग हा मॅग्नेट पुन्हा इमोशनल झाला, पुन्हा त्या कॉइलच्या जवळ आला, पुन्हा एकदा ती जा बेवफा जा. सो प्यारे बाल मित्र, व्हॉट हॅज हॅपन हिअर, जेव्हा हिला दूर लोटायचं बघ ना, आता हा जो मॅग्नेट दूर चालला, नाव धिस कॉइल इज ट्राइंग टू अट्रॅक्ट द मॅग्नेट. मॅग्नेटला अट्रॅक्ट करायचंय, तर कॉइल तिच्यातनं जाणार मॅग्नेटिक फील्ड बघ ना, आता करंट गोल गोल आहे, तर मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेट इन दिस वे. मॅग्नेट दूर चाललाय तर त्याला अट्रॅक्ट करण्यासाठी इन दिस वे, इन दिस डायरेक्शन ही विल क्रिएट द फील्ड. त्यासाठी मग आता बघ ना, इकडनं पाहिलं तर साऊथ आणि इकडनं नॉर्थ बघणार आहोत, ही फील्ड ऑफ डायरेक्शन आहे मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे इथं साऊथ इथं नॉर्थ. सो त्या कॉइलचं इकडनं साऊथ दिसल आणि इकडं ही जी कॉइल आहे तिकडनं साऊथ आणि माझ्याकडनं नॉर्थ. गेटिंग? सो इन दिस वे आय हॅव शोन की करंट विल बी क्लॉकवाईज तिकडनं त्या साईडनं. आता जो कॉइल मधला करंट आहे बालमित्रांनो, इट विल बी क्लॉकवाईज. सो हॅव यू अंडरस्टूड. मग कॉइल फायनली मॅग्नेटला म्हटली वाय आर यू बिहेविंग इन दिस वे, नाही सॉरी मॅग्नेट कॉइलला म्हटला
व्हाय आर यू बिहेविंग दिस वे? मी जवळ आलो तर तू नीट येऊ देत नाही, मी दूर गेलो तर तू मला जाऊ देत नहीं. तो फिर कॉइल ने मैग्नेट को रिप्लाई किया कि प्यारे मैग्नेट, हमारा प्यार कोई किस्सा नहीं है जो खत्म हो जाए. हमारा प्यार एक कहानी है जो चलती ही रहे, चलती ही रहे, चलती ही रहे. आर यू अंडरस्टैंडिंग बाल मित्रांनो? सो इन दिस वे ये जो कहानी है ये चलती रहेगी. He will come close, that coil will repel, that magnet will go away, and the coil will attract. Are you getting? So this was Lane's law.